कोल्हापुरातील सुवर्णकार मयुरा माने शिंदे यांच्या रमणमळा इथल्या दी एम स्टोअर ज्वेलरी स्टुडिओमध्ये दुर्मिळ नथ आणि तन्मणी हे दागिने उपलब्ध आहेत। नुकताच या दागिन्यांचा वापर अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी कान्स फेस्टिवलमध्ये केला। त्यांनी वापरलेल्या दागिन्यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। कोल्हापूरचा दागिना कान्स फेस्टिवलमध्ये चमकल्यानं पुन्हा या नगरीचं नाव आणि कला साता समुद्रापार गेली आहे। कोल्हापुरातील गुजरी बाजारपेठेत माने सराफ पेढी आहे। या पेढीला 75 वर्षांची परंपरा लाभली आहे। रमणमळा इथल्या पोस्ट ऑफिस समोर दी एम स्टोअर या नावानं माने सराफ पेढीची शाखा आहे। या पेढीमध्ये दुर्मिळातील दुर्मिळ दागिने उपलब्ध आहेत। मयुरा माने शिंदे यांच्या जुन्या आणि दुर्मिळ दागिन्यांच्या या दालनाला 6 महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी भेट दिली होती। त्यांच्या दी एम स्टोअर या दालनातील दागिन्यांचा संग्रह, त्यातील नथ आणि तणमणी त्यांना खूप भावली। दरम्यान ही दुर्मिळ नथ आणि तणमणी अकलूज इथल्या राजे सावंत यांनी खरेदी केली। काही दिवसांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी एका सोहळ्यासाठी ही दुर्मिळ नथ आणि तणमणी मागितली। त्यानंतर मयुरा माने शिंदे यांनी सावंत राजे यांच्याकडे विनंती करून हे दुर्मिळ दागिने मागून ते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना पाठवले। नुकताच कान्स इथं आंतरराष्ट्रीय महोत्सव पार पडला। या महोत्सवादरम्यान अभिनेत्री माळी यांनी नथ आणि तणमणीचा वापर केला। ते अनेकांना भावलं। त्याची या फेस्टिवलसह सर्वत्र चर्चा झाली। वजनानं हलकी पण नक्षीदार आणि मनाला भावणारी नथ आणि तणमणीसाठी अनेकांनी मयुरा माने शिंदे यांच्याशी संपर्क साधलाय। या फेस्टिवलमधील अभिनेत्री माळी यांनी वापरलेल्या या दागिन्यांमुळे कोल्हापूरचं नाव साता समुद्रापलीकडे गेलंय। तसंच इथल्या कारिगिरीची देखील सर्वत्र चर्चा झाली आहे। त्यामुळे मयुरा माने शिंदे यांच्या मालकीची दी एम स्टोअर ही सराफी पेढी पुन्हा अँटिक दागिने वापरणाऱ्यांच्या चर्चेत आली आहे।